नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण बियॉन्सी किंवा अप थ्रस्ट या संदर्भात डिस्कस करू. सो न्यू कन्सेप्ट इज बियॉन्सी और वी कॅन से इट इज अ अप थ्रस्ट. आता थ्रस्ट आपण पाहिला होता जो सरफेसवर परपेंडिक्युलर ॲक्ट होणारा फोर्स आहे आणि बियॉन्सीला दुसरं नाव काय आहे, अप थ्रस्ट. आता बियॉन्सी फोर्स तर तुम्हाला थोडीशी कल्पना आहेच की ॲक्च्युअल हे फ्लुइडकडून लावल्या जाणारा काय असतो, फोर्स असतो. ओके, सो सपोज हा आहे सरफेस ऑफ वॉटर. ओके, आणि आपण असं कन्सिडर करू की इथं काय आहे, फ्लुइड आहे आणि फ्लुइड आपण काय कन्सिडर केलेलं आहे, वॉटर कन्सिडर केलेलं आहे. आणि समजा एखादा ऑब्जेक्ट आहे. ओके, तर हा ऑब्जेक्ट जो आहे तर अशामध्ये आपल्याला दोन केसेस स्टडी करायचे आहेत. पहिल्या केसमध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे, तर हा जो आहे इथं जर पाहिलं आपण तर हा जो आहे हा कसा आहे बरं, पार्टली या ठिकाणी इमर्स आहे. आणि दुसरी केस जर पाहिली आपण तर हे ऑब्जेक्ट 2 जो आहे तर हा आपल्याला कसा दिसतो, या ठिकाणी फुल्ली इमर्स दिसतो. बरोबर आहे का फ्लुइडमध्ये. सो आता अशा केसमध्ये सिम्पली लक्षात ठेवायचं आहे की जे वेट आहे, वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी, हे डाऊनवर्ड दिशेला ॲक्ट करत असतं. आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडलाच असणारा परपेंडिक्युलर आणि फ्लुइडकडून जो लावला गेलेला फोर्स असतो तो असतो फोर्स ऑफ बियॉन्सी. ओके, त्याला आपण बियॉन्ड फोर्स म्हणतो. आणि जेव्हाही एखादी बॉडी जी आहे तर फ्लुइडमध्ये इमर्स केल्या जाते, त्या कंडिशनला हा बियॉन्ड फोर्स ॲक्ट करत असतो. आता या बियॉन्ड फोर्स संदर्भात फॉर्म्युला आपल्याला लर्न करायच्या अगोदर त्याच्या कंडिशन्स बघायच्या आहेत. पहिल्यांदा एक कंडिशन लक्षात घ्या की हा जो बियॉन्ड फोर्स आहे तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणतो या ठिकाणी मी. ओके, त्यानंतर सेकंड केस म्हणजे याचा अर्थ काय झाला की जितकी साईज किंवा व्हॉल्यूम बॉडीचा जास्त असेल तितका ग्रेटर बियॉन्ड फोर्स त्या बॉडीवर काय होणार, ॲक्ट होणार. सेकंड केस जर पहिले आपण तर ती आहे डेन्सिटी संदर्भात. तर हा जो बियॉन्ड फोर्स आहे तर फोर्स ऑफ बियॉन्सी हे डेन्सिटी जी आहे तर त्याच्या पण काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण डेन्सिटी कोणाची असणार, फ्लुइडची असणार. आणि त्यानंतर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे रिलेशनशिप पाहिलं आपण तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे सुद्धा काय आहे, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि टेम्परेचर संदर्भात एक इफेक्ट पाहू आपण. ते टेम्परेचर संदर्भात जे फोर्स ऑफ बियॉन्सी आहे याचं रिलेशनशिप काय माहिती आहे का, की हा टेम्परेचरच्या काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. की जे फ्लुइडचं टेम्परेचर जितकं जास्त ओके तितका बियॉन्ड फोर्स काय असतो या ठिकाणी कमी असतो. दॅट्स हा ट्रेंड कसा आहे, इन्व्हर्सली आहे. आणि म्हणू शकतो की आपण इन्क्रीज इन टेम्परेचर डिक्रीज द डेन्सिटी, हे ना, असं आपल्याला म्हणता येईल. आणि लक्षात घ्या आपण जर इथं लिक्विड घेतलं असेल परंतु तर पुन्हा एकदा सांगतो की अप्रत्यक्ष मला काय सांगायचं होतं की टेम्परेचर फ्लुइडचं जर इन्क्रीज होत असेल तर डेन्सिटी डिक्रीज होते. आणि डेन्सिटी ऑलरेडी बियॉन्ड फोर्सच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्याचा अर्थ अप्रत्यक्ष आपल्याला म्हणता येतं की टेम्परेचर जर फ्लुइडचं इन्क्रीज झालं तर बियॉन्ड फोर्स काय व्हायला या ठिकाणी डिक्रीज व्हायला. ओके, तर मी सांगत होतो गॅसेस जे आहेत ना ते सुद्धा बियॉन्ड फोर्स एक्झर्ट करत असतात. आणि सो आपल्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की बियॉन्ड फोर्स व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्टच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डेन्सिटी ऑफ फ्लुइडच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून बियॉन्ड फोर्सचा फॉर्म्युला आपण काय घेतो, रो जी व्ही. ओके, आणि टेम्परेचर फक्त एक इंडिपेंडन्स कंडिशन आहे ती, हे की नाही, की अपथ्रस्ट जे आहे तो त्याचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर या प्रॉपर्टीचं वरच्या सूत्राशी रिलेशनशिप जोडायचं नाही. ठीक आहे, आता आपण मॅग्निट्यूड ऑफ बियॉन्ड फोर्स संदर्भात थोडंसं बोलूया. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला इथे एक ऑब्जेक्ट दिसत असेल, हे की नाही. आता हा ऑब्जेक्ट जो आहे ना तर त्याचा अप्पर फेस जर पाहिला, हा बरोबर आहे का, आणि हा लोअर फेस, तर या दोन्ही पॉईंटला प्रेशर डिफरन्स असणार. परंतु हे जे फेस आहे
हे आणि हे सेम हाईटला असल्यामुळं तिथं प्रेशर कसं असणार या ठिकाणी इक्वल असणार. ओके, म्हणजे इथं जर आपण प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड जर पाहिलं, लक्षात आलं तुम्हाला. समजा आपण याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, हे सी आणि हे डी. तर ए बी या पॉईंटचा जो प्रेशर असेल एक्झर्टेड बाय लिक्विड ए बी, तर हा सी डीच्या काय असणार या ठिकाणी इक्वल असणार, कारण सेम हाईटला प्रेशर हे सेम असतो. परंतु आता ए डी वरचा पॉईंट जर घेतला आपण, ए डी पॉईंट जर घेतला आणि खालचा बी सी घेतला, तर या दोन्ही ठिकाणचा प्रेशर सारखा असेल का? नाही, कारण डेप्थनुसार काय होणार या ठिकाणी. हां, मग आता इथं आपल्याला फोर्स ऑफ बी ऑन सी दोन्हीचं काढायचं आहे. मग मला सांगा, इक्वेशन नंबर 1 नुसार जर आपण पाहिलं तर आपली लिक्विडची डेप्थ किती आहे? H1. आता आपण काय करू, व्हॉल्यूम जी आहे, व्हॉल्यूम काय असतो? एरिया इंटू असतं ना, एरिया इंटू. सो आता मला सांगा, बियॉन्ड फोर्सचा फॉर्म्युला जो आहे पहिल्या केससाठी जर पाहिला आपण, है ना, बियॉन्ड केस जर आपण पाहिला टोटल डाउनवर्ड फोर्स ॲट पॉईंट डी, है ना, ॲट ए डी, ना ए डी या फेसवर आपण बियॉन्ड फोर्स पाहिला, तर त्याची जी व्हॉल्यूमची आहे, तर ते व्हॉल्यूम म्हणजे काय? एरिया इंटू लेंथ किती सध्या आपल्याकडे? H1 आहे, बरोबर आहे का? आणि बाकी जे 2 केसेस आहे आपले कोणते, की डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी, हे ॲज इट इज राहील. ओके, त्यानंतर H2 हाईटपर्यंत कोण आहे? BC, बरोबर आहे का? मग आता BC या डेप्थपर्यंत या डेप्थवर जो बियॉन्ड फोर्स या ठिकाणी ॲक्ट करणार आहे ते काय असणार? व्हॉल्यूम काय असणार? एरिया इंटू H2 आणि डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी. ओके, सो सपोज हे आहे इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे इक्वेशन नंबर 2. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे की रिझल्टंट अपवर्ड फोर्स काढायचा आहे. सो या केसमध्ये रिझल्टंट अपवर्ड फोर्स काढायचा असेल, सो बाय लिक्विड वाटल्यास लिहू आपण, बाय लिक्विड ऑन ब्लॉक. तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे पहा, की हे जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे त्यामधून 1 नंबरचं इक्वेशन काय करणार आपण? मायनस करणार. सो AH2 रो जी मायनस AH1 रो जी. मग यांच्यामध्ये कॉमन बाकी सगळे फॅक्टर निघतात, फक्त डिफरन्स काय आहे? H2 मायनस H1 आणि इज इक्वल टू एरियासाठी काय घेतलं आपण? A, त्यानंतर रो आणि जी. तर हा असेल रिझल्टंटचा फॉर्म्युला. ओके, आणि यामध्ये रिझल्टंटला तुम्ही करू शकता पहा, इथं वाटल्यास FB1 FB2 करा, है की नाही. आणि मग अशा केसमध्ये जो रिझल्टंट फोर्स असेल FB, तर याची व्हॅल्यू काढताना आपण FB2मधून कोण वजा करणार? FB1 वजा केलेलं आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने ते सूत्र तयार झालेलं आहे. तर फायनली आपण पाहिलं की रिझल्टंट अपवर्ड फोर्स बाय लिक्विड ऑन ब्लॉक, तर या ब्लॉकवर जो बियॉन्ड फोर्स अप्लाय व्हायला ते फॉर्म्युला काय आला? H2 मायनस H1 इंटू A रो जी. आता एक लक्षात घ्या या ठिकाणी की आपल्याला जी क्वांटिटी इथं आलेली आहे, तुम्हाला असं लक्षात आलं का सर, की H2ला जर आपण H1 मायनस केलं आपण, तर काय व्हायला बरं? तर ती ॲक्च्युअल काय व्हायली? DC लेंथ व्हायली पहा, है ना. इथं जर आपण DC किंवा आर्म AB जर काढायचं असेल तर H2 मायनस काय आहे? H1 आहे, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ मग मला सांगा की हा जो ब्लॉक आहे याचा व्हॉल्यूम काढायचा असेल, हा तो त्याचा एरियाच आहे, एरिया आहे, आणि H2 मायनस H1 त्याची लेंथ आहे. मग एरिया इंटू जर आपण हे घेतलं, काय घेतलं? H2 मायनस H1, तर ॲक्च्युअल ते ब्लॉकचा काय होऊन चालला? व्हॉल्यूम होऊन चाललं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे की एरिया इंटू H2 मायनस H1 इज नथिंग बट इट इज द V. V मीन्स व्हॉल्यूम ऑफ द ब्लॉक. ओके, आता हे समजून घेतल्यावर आता मग ओव्हरऑल काय होतं की जी आपली कन्सेप्ट होती रिझल्टंट अपवर्ड फोर्स
तर मग फायनल फॉर्म्युला तयार केला. तर मला सांगा आता H2 - H1 × A फायनली ब्लॉकचा काय आला, व्हॉल्यूम आला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, व्हॉल्यूम, त्यानंतर डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी याच्या इक्वल काय आला, बियॉन्ड फोर्स आला. सो फायनली आपण सुरुवातीला जे कन्सिडरेशन केलं होतं की बियॉन्ड फोर्स हे कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूमच्याच, है ना. तर ते इथं काय होतं, क्लिअर होतं. आता हे क्लिअर झाल्यानंतर आता हे पण जे आहे कन्सेप्ट जी मी आकृतीमध्ये दाखवली होती ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची की बियॉन्ड फोर्स जे आहे हे कशाच्या इक्वल असतं, वेट ऑफ द लिक्विड डिस्प्लेस. सो जितकं लिक्विड डिस्प्लेस होईल त्या ऑब्जेक्टकडून, ओके, कारण आपण आता आर्किमिडीज प्रिन्सिपलकडे चाललो. आणि बियॉन्ड फोर्स जे एक्झर्ट होतो लिक्विडकडून ऑन द ब्लॉक हे कशाचे इक्वल आहे, वेट ऑफ द लिक्विड डिस्प्लेस बाय द ब्लॉक. म्हणजे एखादी वस्तू आपण द्रवामध्ये बुडवली की द्रवामध्ये बुडवल्यानंतर काय होतं बरं, की त्या द्रव्याच्या वस्तुमाना एवढेच लिक्विड जे आहे ते त्या ठिकाणी काय होतं, बाहेर पडतं, बरोबर, इक्वल व्हॉल्यूममध्ये. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल जे आहे, ओके, ज्याला आपण म्हटल्याचं तर टायटल टाकू, ओके. सो आर्किमिडीज प्रिन्सिपल आपल्याला स्टँडर्ड 8मध्ये झालेलं आहे. आणि या प्रिन्सिपलनुसार जर आपण गेलो तर आता पहा, बॉडी जी आहे तर स्टेटमेंटमध्ये जर पाहिलं आपण तर दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहा, एखाद्या फ्लुइडमध्ये तर फ्लुइडमध्ये बॉडी जी आहे ही पार्शियली म्हणजे काय, थोड्या प्रमाणात, किंवा होल्ली, आता होल बॉडी जी आहे त्याला होली म्हणू आपण. सो पूर्णपणे जर इमर्स असेल, ओके, इमर्स इन अ फ्लुइडमध्ये जर पूर्णपणे बुडालेली असेल किंवा पार्शियली कमी प्रमाणात बुडत असेल तर अशा वेळेस ते त्या ठिकाणी काय फील करतं, या ठिकाणी इट एक्सपिरियन्स अपथ्रस्ट, ओके. आणि हा अपथ्रस्ट अर्थातच हा काय आहे, बियॉन्ड फोर्स आहे. आणि हे बियॉन्ड फोर्स हे कशाचे इक्वल असतं, वेट डिस्प्लेस बाय इमर्सर पार्ट ऑफ बॉडी. म्हणजे जितका बॉडीचा पार्ट इमर्स झालेला आहे तर त्या बॉडीनं जितकं फ्लुइड आहे, ओके, वेट ऑफ फ्लुइड लिहायचं लागलं, ओके. सो वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस म्हणजे जितकं फ्लुइडचं वेट या ठिकाणी डिस्प्लेस होईल तितका अपथ्रस्ट फोर्स लावला, ते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता हे तर इथं क्लिअर झालेलं आहे की ज्या अपथ्रस्टबद्दल आपण बोलायलो तर हा अपथ्रस्ट नथिंग बट इट इज काय आहे, बियॉन्ड फोर्स आहे, ओके. मग आता प्रश्न आहे की आपण काय करू या ठिकाणी, की सरळ एक सूत्र लिहू या ठिकाणी आपल्याकडे, की बियॉन्ड फोर्स जो आहे तर या अगोदर आपण पाहिलं होतं. आता इथं काय होतं, डेन्सिटीचा एक इश्यू येतो बरं. म्हणजे आता जसं की इथं पहा, आता मी इथं बियॉन्ड फोर्स हे कशाचे इक्वल दाखवलं या ठिकाणी, डब्ल्यूचे दाखवलं. मग डब्ल्यू काय आहे, वेट ऑफ द ब्लॉक आहे का वेट ऑफ द फ्लुइड आहे, तर ॲक्च्युअल ते फ्लुइड आहे म्हणून आपण काय करू, याला एक यल अक्षर वापरू, चालतं ना. म्हणजे आपल्या लक्षात येते की वेट ऑफ द लिक्विड किंवा वेट ऑफ द, आता फ्लुइड का वापरत नाही कारण इथं फोर्स आहे, हे की नाही. आणि तसंच आपल्याकडे जो मूळ फॉर्म्युला आला होता, कोणता आला होता, V ρg, याच्यामध्ये पण थोडा चेंज करू आपण. पहा, VdL, सॉरी डीच्या ऐवजी आपण रो वापरलेला आहे, ρl × g. आता याचा फायदा काय बरं, याच्यात थोडी क्लिअरिटी बघा या सूत्रामध्ये. कशी क्लिअरिटी येते की बियॉन्ड फोर्स हा वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेसच्या इक्वल आला. आणि इथं V ρ1g इथं सांगायची गरज नाही. आता व्हीला लोअर केसमध्ये यल आला का, नाही. सो इट इज द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, करेक्ट. आता ρl म्हणजे याचा अर्थ काय झाला, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे सगळ्या गोष्टी इथं आपल्या क्लिअर झाल्या. पुन्हा हा जो बियॉन्ड फोर्स आहे हा 3 गोष्टीवर डिपेंड आहे, है ना. कोणत्या, व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी. हे पण आपलं क्लिअर झालेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की
जेव्हा बॉडी जी आहे ना ती आपण लिक्विडमध्ये जेव्हा बुडवली तेव्हा ती काय करते, या ठिकाणी वेट लॉस करते. पाण्यामध्ये जेव्हा एखादी वस्तू बुडवतो आपण किंवा एखाद्या लिक्विडमध्ये, तर त्या ठिकाणी काही प्रमाणात वजन कमी होतं, येते लक्षात. मग आता या कमी झालेल्या वजनाला आपण काय म्हणू माहिती आहे का, याला म्हणू आपण अपरंट लॉस ऑफ वेट. काय म्हणू आपण याला, अपरंट लॉस इन वेट. पहा, तुम्ही एक्सपिरियन्स करा की जेव्हा ही बॉडी जी आहे ना ही आपण लिक्विडमध्ये प्लेस करतो तेव्हा तिचा वेट काय झालेला असतो, थोडासा लॉस झालेला असतो. त्या अपरंट लॉस इन वेट जे आहे तर हे कशामुळे झालं बरं, कारण तुम्हाला माहीत आहे की वेटच्या अगेन्स्ट फोर्स करणारा कोण प्रेझेंट तिथं, बियॉन्ड फोर्स प्रेझेंट आहे. म्हणजे याचा अर्थ अपरंट लॉस इन वेट जे आलेलं आहे तर हे कशाचे इक्वल असणार, अप थ्रस्टचे इक्वल असणार. आणि जे अप थ्रस्ट आहे तर हे कशाचे इक्वल सांगितलं मी तुम्हाला, वेट ऑफ द लिक्विड डिस्प्लेस बाय द बॉडी. ओके, हे सर्व तिन्ही एकमेकांच्या काय असणार, इक्वल असणार. आणि दॅट्स वाय यावरून जे अपरंट, इथे एक फॉर्म्युला तयार होतो, अपरंट वेट ऑफ बॉडी कशामध्ये, लिक्विडमध्ये जर काढायचं असेल तुम्हाला. ओके, तर याचा फॉर्म्युला काय असेल, याचा फॉर्म्युला असेल ॲक्च्युअल वेट ऑफ द बॉडी. सो ॲक्च्युअल वेटसाठी आपण W कन्सिडर करू आणि त्यामधून आपल्याला करायचं आहे वेट ऑफ द बॉडी डिस्प्लेस. सो W1 आपल्याला काय करायचं आहे, W1 किंवा WL म्हणू. लक्षात आलं तुम्हाला की W आणि WL काय आहे. तर इथे आपण काय केलं की अपरंट वेट ऑफ द बॉडी इन लिक्विड काढायचं असेल तर W जे आहे, W काय लक्षात आलं ना, एअरमधलं वेट आहे. ओके, सो म्हटलं तर लिहितो मी वेट इन एअर त्या ऑब्जेक्टचं. आणि WL जे आहे तर हे काय आहे, वेट ऑफ द लिक्विड डिस्प्लेस बाय बॉडी. वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस बाय बॉडी. ओके, सो इथं तुमचं आता बरंचसं कन्सेप्ट क्लिअर झालं असेल. आता एक्झाम्पल जर, ठीक आहे एक्झाम्पलची गरज नाही तर आता एक लक्षात ठेवायचं आहे की बियॉन्सी फोर्स जो आहे तो लिक्विड आणि गॅसेस हे दोन्ही या ठिकाणी काय करत असतात, ही दोन्हीची प्रॉपर्टी म्हणून आपण त्याला फ्लुइडची प्रॉपर्टी म्हणतो. ओके, म्हणजे जेव्हा बॉडी एखाद्या गॅसमध्ये असते, जसं की हवेमध्ये बॉडी आहे, मग तुम्ही म्हणणार की मग त्या ठिकाणी अप थ्रस्ट आहे का, तर डेफिनेटली त्या ठिकाणी सुद्धा काय असतो, अप थ्रस्ट असतो. तिथंसुद्धा आपण जे आहे ना तर आर्किमिडीज प्रिन्सिपल जे आहे तर ते अप्लिकेबल करू शकतो. फक्त होतं काय माहिती आहे का की हे जे प्रिन्सिपल आहे तर या प्रिन्सिपललाच आपण काय करायचं, लिक्विडच्या ऐवजी काय करायचं, फ्लुइड नाव दिलं तरी चालतं. ओके, फक्त एवढं आहे की तुम्हाला माहिती आहे की एअरचा जो ड्रॅगिंग फोर्स असतो तुम्हाला माहिती आहे ना, एअर रेजिस्टन्स, बरोबर आहे का. तर एखादी वस्तू आहे तर एअरकडून जे अप थ्रस्ट लागतो तो निग्लिजिबल असतो, पण लिक्विडकडून जे असतो तो कसा असतो, थोडासा जास्त असतो. दॅट्स वाय लिक्विडचं जास्त प्रमाणात दिसून येईल. ठीक आहे, आता आर्किमिडीज प्रिन्सिपल शिकल्यानंतर त्याचे आपल्याला वापर काय काय आहेत, वापरायला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन्स, त्याबद्दल बोलू. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल जे आहे तर सर्वात महत्त्वाचं त्याचा वापर म्हणजे तर एक इन्स्ट्रुमेंट आहे पहा, ज्याचं नाव आहे हायड्रोमीटर. ओके, सो हायड्रोमीटर जे आहे ना तर हायड्रोमीटरमध्ये काय होतं की हायड्रोमीटरचं यूज सांगतो मी तुम्हाला. तर जे लिक्विड आहे ना तर या लिक्विडची जी डेन्सिटी आहे तर ही मेजर, म्हणजे कोणत्याही लिक्विडची डेन्सिटी मोजायची असेल तर त्यासाठी काय लागतं, हायड्रोमीटर हे इन्स्ट्रुमेंट लागतं. तर हे कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं, आर्किमिडीज प्रिन्सिपलवर कार्य करतं. त्यानंतर जी रिलेटिव्ह डेन्सिटी आपण शिकलेली आहे कन्सेप्ट, आहे की नाही. सो कोणत्याही सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटीसाठी सुद्धा आपल्याला आर्किमिडीज प्रिन्सिपल यूज होतं. त्यानंतर जे पाण्यामधले वाहन ज्यांना म्हणतो आपण, शिप्स आणि सबमराईन्स. ओके, तर यांचं जेव्हा कन्स्ट्रक्शन असतं ना किंवा यांना डिझाईन करायचं असतं तर अशा वेळेससुद्धा आर्किमिडीज प्रिन्सिपल यूज होतं. त्यानंतर एक बॅटरी हायड्रोमीटर आहे पहा. आता बॅटरी हायड्रोमीटर काय आहे तर वरी आपण हायड्रोमीटर तर पाहिलेच ही कन्सेप्ट.
तर हे बॅटरी हायड्रोमीटर काय करतं की तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे बॅटरीज असतात, त्यामध्ये कोणतं ॲसिड असतं बरं? सल्फ्युरिक ॲसिड असतं है ना, H2SO4 हे डायल्यूट ॲसिड असतं. तर याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ओके, सो याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते चेक करण्यासाठी ओके या ठिकाणी आपण बॅटरी हायड्रोमीटरचा यूज करतो. ते सुद्धा आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. आणि सर्वात शेवटचा यूज आपण पाहू ते आहे लॅक्टोमीटर्स. तर लॅक्टो म्हणल्यावर लॅक्टोबॅसिला आठवलेलं असतं तुम्हाला, एक नाही, त्यावरून तुम्हाला दुधा संबंधित काहीतरी वाटत असेल तर तुमचं गेस बरोबर आहे. तर जी मिल्क आहे, या मिल्कची जी प्युरिटी आहे, शुद्धता आहे, तर हे चेक करण्यासाठी काय यूज केलं जातं? लॅक्टोमीटर यूज केलं जातं. आता नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे आपली ती आहे फ्लोटेशन. आता फ्लोटेशन काय आहे तर एक सिंपल सांगतो मी तुम्हाला. इथे जर पाहिलं आपण तर पहा, हे जे वेट आहे बॉडीचं डाऊनवर्ड आणि बियॉन्ड फोर्स अप थ्रस्ट हा कसा आहे? अपवर्ड डायरेक्शनमध्ये. तर हे जे दोन्ही फोर्स जे एकमेकांच्या अगेन्स्ट काम करले ना, हे सेम एका व्हर्टिकल लाईनमध्ये येतात. हे जे फोर्सेस आहे ना हे कसे ॲड करतात? सेम व्हर्टिकल लाईनमध्ये ॲड करत असतात. जसं की पहा की आपण इथं फिगर काढली होती, ओके. तर या फिगरमध्ये लक्षात घ्या ना, आता हे जर आपण याचा जसं आपण सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कन्सेप्ट शिकले ना, तसा याचा एक सेंट्रल, दोन्ही फोर्सचा सेंट्रल पार्ट्स जर मॅच केला तर ते बरोबर एका कशामध्ये येतात? सेम रेषेमध्ये येतात. म्हणजे जसा ज्या व्हर्टिकल लाईनवर कोणता फोर्स ॲड करायला? अप, म्हणजे बॉडीचं वेट आहे ना, त्याला आपण ग्रॅव्हिटी वेट म्हणू, आणि त्याच दिशेनं काय करतो? अपवर्ड फोर्स त्याच लाईनवर ॲक्ट करतो. तर या प्रिन्सिपलला काय म्हणायचं? फ्लोटेशन म्हणायचं. ओके, सो फ्लोटेशनला वाटल्यास डिफाईन करू आपण. तर फ्लोटेशन काय आहे? तर ती आहे लाईन ऑफ ॲक्शन. ओके, सो इट इज द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ कोणती फोर्स? बियॉन्ड फोर्स, अँड त्यानंतर दुसरं कोण आहे? वेट, है ना. तर हे दोन्हीच्या दोन्ही यांनी का तयार केली पाहिजे? फॉर्म अ व्हर्टिकल लाईन. त्या दोन्हींनी एक सरळ उभी रेषा तयार केली पाहिजे. आणि उभी रेषा तर तयार करत असतील तर यालाच म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन, किंवा याला दुसरं जे नाव आहे ते आहे लॉ ऑफ फ्लोटेशन. सो जेव्हा एखादी वस्तू पाण्यावर तरंगते ना, तर तरंगताना काय होतं की बियॉन्ड फोर्स आणि स्वतः त्या बॉडीचं वेट जे ॲक्ट व्हायलं हे दोन्ही एका व्हर्टिकल लाईनमध्ये ॲक्ट होत असतात. तर याच प्रिन्सिपलला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन किंवा लॉ ऑफ फ्लोटेशन. ओके, मग आता हे फ्लोटेशन लॉसुद्धा आर्किमिडीज जे वैज्ञानिक आहेत त्यांनीच प्रपोज केलेलं आहे. ओके, आणि तुमच्या लक्षात आलं असेल की हे कुठं जेव्हा बॉडी फ्लोट व्हायली, तरंगायली, तेव्हाच हा प्रिन्सिपल काय करायचं? तुम्हाला ॲप्लिकेबल करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की याचेसुद्धा काही ॲप्लिकेशन्स आहेत. पहा, हे काय आपल्याला सिम्पल कन्सेप्ट आहे, पण याच्यामध्ये त्याचे काही ॲप्लिकेशन्स आपण डिस्कस करू. पहिलं ॲप्लिकेशन आहे त्याचं पहा फ्लिप. आता फ्लिप जे आहे ना, तर हे एक फ्लोटिंग इन्स्ट्रुमेंट प्लॅटफॉर्म आहे की ज्यामध्ये ॲक्च्युअल जर आपण त्याचा नेमका वापर जर पाहिला तर पहा, स्टडी वेव्ज इन डीप वॉटर. पहा, म्हणजे फार खोल पाणी असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला लाटांचा अभ्यास करायचा असेल तर अशा वेळेस कशाचा वापर होतो? फ्लिपचा वापर होतो. पुढचं जे त्याचा ॲप्लिकेशन आहे ते आहे डॅझिमीटर. आता डॅझिमीटर जे आहे हे एक असा डिव्हाइस आहे की म्हटल्यास दिली होती तुम्ही अ डिव्हाइस मेजर्स, काय मोजतो? हे गॅसची डेन्सिटी. ओके, सो मेजर द डेन्सिटी ऑफ गॅस, म्हणजे कोणत्याही वायूची घनता मोजण्याचं एकक कोणतं? तर त्याचं नाव काय आहे? डॅझिमीटर. आणि तिसरी कन्सेप्ट पाहू आपण यामध्ये फ्लोटेशन ऑफ आईसबर्ग. आता आईसबर्ग जे फ्लोटेशन आहे तर याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवा तुम्ही की ॲक्च्युअल आईसची डेन्सिटी वॉटरपेक्षा कशी आहे? कमी आहे, बरोबर ना. कारण वॉटरची
तुम्हाला माहिती आहे ना, मॅक्झिमम डेन्सिटी ॲनोमॅलियस बिहेवियर तुम्ही स्टडी केलेलं आहे. आता जे आईसचं ह्यूज मास असतं त्याला काय म्हणतो आपण, आईसबर्ग म्हणतो. आणि आईसबर्गमध्ये क्षमता आहे की ते वॉटरवर काय करतात, फ्लोट करतात. आता फ्लोट करताना लक्षात ठेवायचं आहे की त्यांचा 9/10 पार्ट म्हणजेच 90% जो त्यांचा व्हॉल्यूम आहे है ना, तर हा कुठं असतो बरं, बिलो वॉटर सरफेस. म्हणजे जवळपास 90% जे आहे तर त्यांचं व्हॉल्यूम हे पाण्याच्या खाली असतो. आणि फक्त 1/10 म्हणजे 10%च व्हॉल्यूम जो आहे हा कुठं असतो, अबोव सी वॉटर. तर हे व्हॉल्यूमचं रेशो आपल्याला माहीत पाहिजे. आणि इथं सुद्धा फ्लोटेशन प्रिन्सिपल ॲप्लिकेबल होतं आणि ज्याचा शोध कोणी लावलेला आहे, आर्किमिडीज. फायनली आपण काय करू, एक सायंटिफिक रिझन समजून घेऊ की जे बलून असतात ना, ओके, तर बलूनमध्ये जर आपण समजा उदाहरणार्थ हायड्रोजन गॅस भरला किंवा हेलियम गॅस भरला तर हे वर का जातात, आहे की नाही, याच्या मागचं सायंटिफिक रिझन आपण समजून घेऊ. तर लक्षात घ्या, आता मी तर आकृती मला काढता येत नाही, ठीक आहे. हे समजा आपला बलून आहे, बरोबर आहे का, सॉरी व्हर्टिकल बलून घेऊ आपण, है ना, चाललं, एवढंच काढतो म्हणजे ड्रॉइंग एवढी काही भारी नाही. हां ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये सुरुवातीला काय, समजा आता एअर आहे, काय आहे, एअर आहे, बरोबर ना. आता आपण याच्यात म्हणजे ॲक्च्युअल आपण काय केलं की एअरचा एवढा स्पेस आहे समजा. आता आपण असं कन्सिडर करू की वेट जे आहे एअरचं ते सपोज आपण कन्सिडर करू फक्त किती आहे, 100 ग्राम आहे, बरोबर आहे का. मग आता काय होतं की ते जे बलून आहे, ओके सॉरी, तर याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का आपण, आता एअरचा जितका व्हॉल्यूम होता तितक्याच व्हॉल्यूममध्ये आपण काय केलं, हायड्रोजन गॅस भरला किंवा कोणता गॅस भरला, हेलियम गॅस भरला. मग हे भरल्यामुळं काय होतं की याचं जे वेट आहे ना ते आपण कन्सिडर करू, सपोज ते काय झालं, 90 ग्राम झाला, ठीक आहे. आता याच्या मागचं एक कारणसुद्धा आहे, काय की जी डेन्सिटी आहे ना, तर एअरची डेन्सिटी कशी आहे पहा, एअरची जी डेन्सिटी आहे ती मॅक्स म्हणजे जास्त आहे. आणि जे हायड्रोजन आणि हेलियम गॅसेस आहे त्यांची जी डेन्सिटी आहे ती कशी आहे, मिनिमम आहे, बरोबर आहे का. म्हणून एअर फिल्ड बलूनमध्ये जर आपण हायड्रोजन किंवा हेलियम भरलं तर या ठिकाणी वेट काय झालं, या ठिकाणी कमी झालेलं आहे, बरोबर आहे का. मग आता होतं काय की मला सांगा आता की हा जो बलून आहे तर एअर जे आहे, एअरसुद्धा काय आहे बरं, एक फ्लुइड आहे. मग एअर या ठिकाणी काय झालं तर लक्षात घ्या, आता W1 जे आहे या केसमध्ये असा ॲक्ट करतो, बरोबर. W वाटलंच आपण हायड्रोजन गॅस घेऊ, बरोबर आहे का. पण याला अपथ्रस्ट लावणारा कोण आहे बरं, सारा सांगा कोण आहे. हां नाही एअर आहे ना, एअर जे आहे एअर या ठिकाणी काय करणार, अपथ्रस्ट फोर्स लावणार, ओके. सो या ठिकाणी अपथ्रस्ट फोर्स जो आहे एअर लावायला, म्हणजे आता काय व्हायलं की जास्त डेन्सिटीवाला जो सबस्टन्स आहे हा त्याच्यावर काय करणार, या ठिकाणी अपथ्रस्ट लावायला. मग या अशा केसमध्ये जो अपथ्रस्ट अर्थातच बियॉन्ड फोर्स आहे तर हा वेटपेक्षा कसा व्हायला, या ठिकाणी ग्रेटर व्हायला, येते लक्षात. सो अपथ्रस्ट ऑन द बलून इज मोर दॅन इट्स वेट, बरोबर आहे. हवेकडून जे अपथ्रस्ट लावलं चालला ते बलूनच्या वेटपेक्षा कसा व्हायला, जास्त व्हायला. आणि त्याच्यामुळं इथं काय होतं की नेट अपवर्ड फोर्स ॲक्ट होतो, काय ॲक्ट होतो पहा. सो अशा केसमध्ये नेट अपवर्ड फोर्स ॲक्ट होतो. आणि नेट अपवर्ड फोर्स ॲक्ट झाल्यामुळं हे जे हायड्रोजनचे बलून आहे पहा तुम्ही आज सोडले की ते हवेमध्ये वरवर जातात, लक्षात आलं. वरवर जाण्यामागचं रिझन जे आहे ते रिझन एकच आहे की त्याचं जे स्वतःचं वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि एअरकडून जे अपथ्रस्ट लावलं चाललं त्याच्यामध्ये अपथ्रस्ट कसा व्हायला, ग्रेटर व्हायला. त्याच्या मागचं रिझन काय आहे की एअरपेक्षा त्यांची डेन्सिटी कशी होती, कमी होती. दॅट्स वाय बलूनचं वेट त्या ठिकाणी काय होतं, रिड्यूस होतं. दॅट्स वाय अपथ्रस्ट इज ग्रेटर दॅन द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. दॅट्स वाय बलून इज फ्लो इन द अपवर्ड डायरेक्शन. ओके, tomorrow we will discuss about 3 types of flow: streamline, laminar and turbulent.